नारळाला नारळ लागले तर पण एवढ्या उशिरा लागलं, खूप उंच गेला आणि मग नारळ लागलं तर त्याला खोडकिडा लागलेला. तर खाली आलेलं फंट तोडायचं, त्याच्यावर गाणी येते त्यामुळं ती राहिलंय तोडायचं. वातावरण बघा किती मस्त आहे, किती छान वातावरण वाटतंय. आणि ढग पण आले तर आणखीन पावसाची शक्यता आहे. हिरवं हिरवं डोंगर असल्यासारखं आणि झाड किती छान दिसतंय. किती छान वाटते हराळी. आणि इकडं वातावरण मस्त असं गावचं सुंदर सुंदर वातावरण. असं वातावरण अनुभवायला किती भाग्य लागतं बघा तुम्ही, एवढं छान वाटतंय. आणि इकडं आले आबाळ. आणि हे जे आहे ह्याला काय म्हणतात सांगा नक्कीच. हे बघा थोडंसं जरी ह्याच्या जवळ गेलं तरी कसं अंगाला चिटकून बसतं, साडीला आपल्या कपड्यांना लगेच धरतं. पण किती छान वाटतंय. गावाकडच्या लोकांना माहिती असतं ह्याला काय म्हणतात, पण शहरातल्या लोकांना माहिती आहे का बघा. आणि तुम्ही माझं व्हिडिओ कुठनं बघता, ही कशाची शेंगा येते ते पण सांगा, कशाच्या शेंगा येते त्या. वातावरण किती छान वाटतंय बघा. आणि ही अशी छान केळीची बाग. आणि गवत खाली तुम्ही बघू नका, कारण का गवत एवढा पाऊस आहे की सध्या रानात पाणी आहे. कसं घड पडले तर. आणि इथं बघा दोन्ही पण झाडं खाली वाकले, ती एवढं वजन झालंय झाडांना. किती मस्त वाटतं. ही कमळ कसं बाहेर आलंय. आणि इकडं बघा घड किती उंच आणि मोठा किती घड आहे. खोडव्याची लागण आहे, खोडवा आहे, हे लागण गेली तर किती मस्त वाटते. आणि सगळं घडच दिसते ते. चला वैरण तोडायची. तर मका बघा किती छान आली आणि उंच किती गेली ती पण दाखवते तुम्हाला. किती उंच गेली आपली मका. आणि ह्या शेवटचा फळ आहे. हा जर चारा संपला तर परत चारा नाही, पाठीमागं तोपर्यंत उगवून वर यायला पाहिजे होता. तेव्हा मग गायींना आपल्या अडचण येत नव्हती चाऱ्याची. आणि बाहेरनं चारा आणायचा म्हणजे खूप अवघड काम आहे, म्हणून चाऱ्याची काळजी करायला लागते. आणि असं फळ असते तर असं मकवान घातल्यानंतरच दूध निघतं. तर चला दाखवते तुम्हाला वैरण तोडल्यानंतर. अशी तोडायला लागती. आणि 4 कवळं तोडलं आणि 2 कवळं गाड्यात नेऊन टाकलेत, तर 6 कवळं मकवान आणि 3 कवळं गिनीगोल घास तोडायचा, म्हणजे मग वैरण पुरती. नाही लावा. वैरण खायचं चालू आहे गाईंचं. आणि दाराचं पण टायमिंग झालं या. इकडे ह्यांचं पेंड वैरण सगळं ओतून झालं आहे माझं आता. आणि फक्त दारा काढायचंच राहिले. तर पटापटा वैरण खाऊन घेते त्या वसवास. आणि सांडायचं चालू असतं हिचं. पेंड वतली, वर तोंड काढती आणि सांडती. तर कापड फाटलंय पावसाने, शेडातमध्ये पाणी आहे, चिखल आहे. आता हे सगळं दुरुस्त करायला वेळ लागणार आहे. सुकल्याशिवाय, शेण उचलल्याशिवाय
नवीन जाळी बनवता येत नाही आणि मुरुम भरून घ्यायचं अगोदर, कारण का आपल्या गोट्यात पाणी शिरलेलं. आणि सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि मग कटाकट होईल गोटा आणि मग गाई मोकळ्या सोडायच्या. आता सध्या तर बांधूनच आहे त्या गाई, मोकळ्या सोडताच येत नाही त्या, कारण का शेणाची घाण भरपूर झालेली आहे आणि चिखल पण आहे त्यामुळं. आणि जाळी पूर्ण अशी मोडली, शेण इतकं साठले. मंजूचं चालू झालं, कधी धार काढती आणि कधी मला दूध प्यायला ठेवती, तर हिचं असं चालू असतं. 3 वाजता सुरुवात केली ती, 3 वाजल्यापासून आतापर्यंत सगळं झालं. पण सकाळची वैरण पण कट करून झाली बरं का. आणि आता धाराचं टायमिंग, आता धाराला पण परत 1 तास लागतो. शेण ही काढून सगळं झाले आणि धारालाच बसायचं राहिले. अवतार बघा माझा, कारण का वैरणीला 3 वाजताच गेलती त्यामुळं. आणि चला म्हणलं एक छोटासा घ्यावं ब्लॉग. आणि थोडंसं पणत्या पण खरेदी केल्या दिवाळीसाठी. मालकाचं तिकडं बघायचं चालू आहे, व्हिडिओ काढते म्हणून. आवडत नाही, काय करायचं, कधी आवडायचं काय माहिती. तर असू द्या. अशी सकाळची वैरण पण कट करून घेतली, म्हणजे सकाळी सकाळी उठलं की शेण टाकायचं आणि वैरण टाकून घ्यायची. आणि हे बघा किती छान वाटतंय, हिरवगार असं झाड तोडल्यामुळं फुटलंय. त्याच्याकडे जायचंय, कलरच नव्हतं बरं, आकाश कलर होता. आकाश कलर घेतले आणि ही दिले 140 रुपये.